म्हणजेच पाटील असं म्हणतो की मॅडम, अहो यात काय आता तुम्हाला लाजल्यासारखं काय होते? मी तुम्हाला मदत करतोय कारण मला साहेबांनी सांगितले. तेव्हा आता तो चुकून साहेब बोलल्यावर घाबरतो. त्याला वाटतं की आता ईश्वरीला समजून जाईल की अर्णवच साहेब आहेत. तेव्हा आता ईश्वर म्हणते, तुमचे साहेब कोणते? क्लाउड किचनचे मालक का? ते तुम्हाला म्हणाले का की तिकडे साफसफाई करा वगैरे, आणि आता भांड्यांचं पण त्यांनीच तुम्हाला सुचवलं का? त्यावर आता लगेच पाटील खोटं बोलत म्हणतं की हो मॅडम, हां बरोबर बोलला तुम्ही, ते क्लाउड किचनचे मालक आहेत ना, त्यांनीच मला सांगितलं की तुम्हाला सगळं जागेवर पुरवायला. ईश्वरी म्हणते की अरे बापरे, म्हणजे हा माणूस मालक असून सुद्धा किती मदत करतो ना. ईश्वरीचा गैरसमज होतो, पण तो खरं तर असतो अर्णव, आणि हे ईश्वरीला माहितीच नसतं. तर पुढे आता अर्णव मग आता तो माणूस म्हणतो की मग त्या तुमची लिस्ट पाठवून द्या. मग आता ईश्वरी तिला लागणारं सगळं सामान, भांडी वगैरे सगळं असं लिस्टमध्ये पाटीलला सांगते, आणि पाटील आता अर्णवला कॉल करतो आणि म्हणतो की साहेब, अहो आत्ताच माझं ईश्वरी बहिणींबरोबर बोलणं झाले, त्यांनी मला ती लिस्ट पण पाठवली. आता थोड्याच वेळात आपल्याला ते भांडे तिकडे क्लाउड किचनजवळ पोहोचवावेच लागतील. मग अर्णव म्हणतो ठीक आहे, तुम्ही तिकडचं अरेंज करा, मी बाकीचं पाहून घेईल. असा हा अर्णवचा प्लॅन चालू असतो आणि ईश्वरीला काहीसुद्धा माहिती नसतं. आता राकेश ईश्वरीच्या घरी आलेला असतो, आणि तो आल्यामुळे आता ईश्वरी खूपच घाईत असते, कारण तिला क्लाउड किचन उद्याच ओपन करायला सांगितलेलं असतं, आणि त्यामुळेच ती आता खूप घाईघाई करत असते. तर अर्णव तिला म्हणतो की आवाज कमी कर. अर्णव तिला म्हणत असतो की तू आता तिकडे क्लाउड किचनकडे येतेस का? मला जरा यायचं आहे, कारण ते भांडे वगैरे आणलेले असतात आणि ते त्याला ईश्वरीला दाखवायचं असतं. मग ईश्वरी आता राकेशला टाळत असते आणि ती आता बाहेर निघून जाते. त्यामुळे राकेश विचार करतो की सगळी काय घाईघाई चालली यांच्या कानावर घालवावंच लागेल मला. नाही कोण आहे तरी कोण हा कबाबण्यासाठी? आता ईश्वरी म्हणाली की तो एजंटचा कॉल आहे म्हणून. आहे कोण हा एजंट? एवढी का मदत करतो ईश्वरीला? कारण हा राकेशचा खूपच जळफळाट होत असतो. त्याला काही हे बघवतच नसतं की ईश्वरी एका बिझनेसकडे वळालेली आहे. त्याला फक्त असं वाटत असतं की ईश्वरीने गरीब राहावं आणि तिला फक्त पैशांची मदत मी करणार, कारण त्याला पैशांच्या जोरावरती ईश्वरीला त्याचं करायचं असतं. ईश्वरीला आपलंसं करण्यासाठी तो हा प्लॅन करत असतो. पण ईश्वरीचा मार्ग तर पूर्णपणे वेगळा आहे, कारण अर्णवने तिला जेवढी मदत केलेली आहे तेवढी तर मदत तिला आता पुढे खूप काही भविष्यात उज्ज्वल करणार आहे, आणि त्यामुळे तिचं राकेशकडे सुद्धा आता दुर्लक्ष होत असतं आणि राकेशला तेच पचवणं कठीण जात असतं. तर मामाने आता शोध लावलेला आहे की राकेश खूप खोटं बोलतो, आणि त्यामुळे ते सुद्धा राकेशच्या मागावरती असतात आणि त्याचा पाठलाग करून ते शोधत असतात की नक्की हा राकेश जातो कुठे. तर आता नेमका उद्घाटनाचा विषय चालू असतो अर्णव आणि ईश्वरीचा. तर अर्णव हा ईश्वरीला म्हणत असतो की ईश्वरी, अगं उद्घाटन उद्या आहे, पण तुला माहिती आहे का, मला जमणार नाही आहे उद्घाटनाला यायला. तेव्हा ते ईश्वरीला जरा वाईट वाटतं, कारण ती म्हणते की सर, मला हे स्वीट्सच्या गोष्टींमध्ये तुम्हीच अडकवलं आहे. म्हणजे माझ्या जे मनात होतं ते स्वप्न तुम्ही साकार केलेलं असताना ह्या उद्घाटनाला तुम्ही येणार नाहीत, म्हणजे मला खूप वाईट वाटतंय. असं नका ना करू सर. तेव्हा अर्णव म्हणतो की नाही अगं, मला अर्जंट मीटिंग आहे उद्या, आणि मला ती अटेंड करावीच लागेल, कारण ते सिनियर सर आहेत आणि ते मोठे मॅनेजमेंटची व्यवस्थासुद्धा करणार आहेत. त्यामुळे मला तिथं असणं खूप गरजेचं आहे, पण मला जसा वेळ मिळेल मी नक्की येईल. त्यावर आता ईश्वरी जरा नाराजच असते. तर वल्लरीला आता लावण्याचा कॉल आलेला असतो, आणि लावण्या आणि वल्लरी यांचं बोलणं चालू असतं की त्या सिनियर सरांना मीच कॉल करायला लावला होता, कारण उद्या ईश्वरीच्या कंपनीचं उद्घाटन आहे, आणि म्हणूनच मला अर्णव तिथे नाही पाहिजे, म्हणून मी हा प्लॅन केला आहे. मला नाही वाटत की अर्णव आता त्या सरांना नाही म्हणेल. अर्णव तर आता ईश्वरीच्या त्या स्वीटची ओपनिंग सोडून ते मीटिंगमध्ये असेल, आणि मग आपण मोकळे. मला हेच पाहिजे होतं, कारण ईश्वरी आणि अर्णवला कसं वेगळं करायचं याचा प्लॅन मी केलाच होता. मग वल्लरी म्हणते की लावण्या, खरंच तू हा भारी प्लॅन केला आहे. तू अजूनही हरलेली नाही आहे, म्हणजे तू अजूनही अर्णवला मिळवण्यासाठी जे प्रयत्न करते ना, त्याला नक्कीच आता यश येईल कुठेतरी, आणि मी सुद्धा प्रयत्न करेल. तू निश्चिंत राहा लावण्याचं. वल्लरी आणि लावण्याचं बोलणं चालू असतं. तर आता उद्घाटन होत असतानाच राकेश ईश्वरीच्या बाजूला उभा असताना ते नारळ फोडून आता पूजा करत असतात. ईश्वरीला आता असं वाटतं की अर्णव सर येणार नाहीत, म्हणून तिने राकेशला सुद्धा सांगितलेलं असतं, आणि राकेश खूप बिंदास असतो. पण अचानकच आता पूजा करत असताना मागून आवाज येतो की मी आलोय. तेव्हा आता असं म्हटल्यावर सगळेजण मागे वळून पाहतात, पण राकेश हा एकमेव व्यक्ती आहे की तो मागे वळून पाहत नाही, कारण त्याने अर्णवचा आवाज ओळखलेला असतो आणि तो खूप घाबरलेला असतो. आता काही करून आपल्याला इथून पलायन करणं हाच योग्य मार्ग आहे, असं म्हणून राकेश आता ईश्वरीचं लक्ष नसताना अचानक सर्वांसमोरून गपचूप असा बाजूबाजूने पळून गेलेला असतो. त्यामुळे आता अर्णव आल्यामुळे ईश्वरी थोडा वेळ राकेशला विसरूनच जाते, आणि मग ते दोघे आता पूजा करू लागतात, नारळ फोडतात. तरीसुद्धा जेव्हा त्यांना वाईट वाटतं त्या म्हणतात की ईश्वरी, अगं हे उद्घाटन त्या राकेश सरांच्या हातून व्हायला पाहिजे होतं. मग लावण्या इकडे तिकडे पाहते आणि म्हणते की हे काय? सुप्रिया म्हणतात की अगं राकेश सर तर इथेच होते ना. त्यावर आता ईश्वरी म्हणते की हो ना, ते अचानक गेले कुठे. तेव्हा अर्णवला ती सांगते की अहो, आमच्या बाजूला राहणारे ते ॲडव्होकेट नाही का मी तुम्हाला
त्यांच्याबद्दल सांगत असते की ते मला खूप मदत करतात. तर ते इथे होते पण अचानक गायब झाले. मग आता अर्णव हा सुद्धा बाहेर जातो. त्याच वेळेला राकेशच्या गाडीवर बसलेला असतो आणि राकेश म्हणजेच राजेश आहे हे आता अर्णवला आरशात पाहिल्यावर लक्षात येतं. कारण त्या बाईकच्या आरशामध्ये अर्णवने स्पष्टपणे राकेशचा चेहरा पाहिलेला असतो. तेव्हा आता पुढे खूप जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे. पाहायला विसरू नका तू ही रे माझा मित्र. अशाच डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्हाला अजून कोणकोणत्या मालिकांचे रिव्ह्यू पाहायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. तुमच्या आवडीच्या सिरियलचे रिव्ह्यू आपण सुद्धा ह्या चॅनलवर पाहणार आहोत. धन्यवाद.